नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला फार्मर आय डी कार्डची यादी आलेली आहे. सरकारने प्रसिद्ध केलेली आहे. तुम्हाला जर तुमच्या गावानुसार तुमचं यादीमध्ये नाव शोधायचं असेल आणि ते तुम्हाला शोधता नाही आहेत आणि ते तुम्हाला कसं करायचं आहे काहीच माहीत नाही, तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये आल्या. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सविस्तरपणे शिकवणार आहे की ते यादी तुम्हाला कुठे भेटणार आहे आणि ते तुम्हाला कशी पाहिजे आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला कोणत्याही मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या गुगलवर यायचं आहे. इथे तुम्हाला NHFR हे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहोत. सगळ्यात अगोदर तुम्हाला लॉग इन विथ CSCवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे लॉग इनचा आणखीन एक पेज येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची आय डी आणि पासवर्ड इथे सिलेक्ट करायचा आहे. कॅप्चा फिलअप करून साइन इन क्लिक करायची आहे. आय डी नसेल तर तुमचं हे इथे साइन इन होणार नाही आहे आणि हे तुम्हाला यादी दिसणार नाही आहे. तर तुम्हाला इथे डाव्या साईडला इथे रिपोर्टचं ऑप्शन दिसणार आहे. रिपोर्टचं ऑप्शनच्या खाली तुम्हाला ऑप्शनवर क्लिक केल्यावर खाली एक नवीन ऑप्शन येणार आहे, बकेट क्लॅमर रिपोर्ट. या ऑप्शनवर तुम्हाला निवडायचं आहे, म्हणजे क्लिक करायचं आहे. ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला थोडी प्रोसेस होणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट येऊन जाणार आहे, म्हणजे जिल्ह्याचे नाव. इथे डिस्ट्रिक्ट आल्यावर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट इथे क्लिक करायची आहे. डिस्ट्रिक्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे सब डिस्ट्रिक्टचं एक न्यू पेज येणार आहे. चला तर आपण आता डिस्ट्रिक्टवर इथे क्लिक करणार. इथे बघू शकता सब डिस्ट्रिक्टचं इथं पेज आलेलं आहे. इथे तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे, म्हणजे सब डिस्ट्रिक्ट इथे निवडायची आहे. त्यानंतर इथे सब डिस्ट्रिक्ट निवडल्यावर एक आणखीन थोडी लोडिंग झाल्यावर तुम्हाला तुमचं गाव म्हणजे व्हिलेज निवडायचं ऑप्शन येणार आहे. चला तर आपण आता सगळं गाव आणि आता आपण गाव निवडणार आहोत. यामधला थोडी लोडिंग होणार आहे. थोडी लोडिंग वगैरे झाली की तुम्हाला इथे सर्व तुमची यादी येऊन जाणार आहे. इथे बघू शकता तुम्हाला बकेट आय डी, विलेज नेम, विलेज कोड, सर्वे नंबर, सब सर्वे नंबर, फार्मर नेम, सर्व येऊन जाणार आहे. इथे नाव, आधार लिंक आहे की नाही, सर्व इथे येऊन जाणार आहे. इथे सर्व माहिती इथे यादी आलेली आहे, बघू शकता. ह्या यादी जर तुम्हाला तुमचं नाव शोधायचं असेल, इथे बघू शकता खाली 1 2 3 4 5 असे खूप सारे 10पर्यंत हे मोठी फाईल आहे. इथे तुम्ही सर्व माहिती इथे बघू शकता. तुम्हाला जर फाईल पाहताना काही अवघड जात असेल आणि जर तुम्हाला काही येत नाही तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढचा टॉपिक तुमच्यासाठी कोणता बनवतं नक्की कमेंट करून सांगा. आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर बघू शकता मित्रांनो, इथे आपण सेकंड नंबरच्या पेजवर थोडी क्लिक केल्यावरही तुम्हाला इथे सर्व माहिती इथे दिसणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही इथे एक्सपोर्टवर क्लिक करू शकता.